तेव्हा सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार आहे. जग कसं उत्पन्न होतं, कुठे उत्पन्न होतं, त्याचं स्वरूप काय, हे सगळं चांगलं आहे. द्वैत परिस्थितीला कोण कारण आहे? जगत आहे. आता द्वैत सांगण्यामध्ये श्रुतीचं तात्पर्य नाही. पुन्हा उपनिषदामध्ये एक वाक्य पण आहे. कोणतं उपनिषद जग तत्वाचं म्हणतात, कोणी 5 तत्वे मानतात. कोणताही उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, कोणी 3 तत्वे मानतात. छांदोग्य उपनिषद. क्रमदेम काही नाही, एकाने जगत उत्पन्न होते, कोणाच मत. एक वाक्य आहे का त्याच्यामध्ये विषमता आहे, आणि सांगण्यामध्ये तात्पर्य आहे. ज्या अर्थी एक वाक्य नाही त्या अर्थी जगत सांगण्यामध्ये श्रुतीचं तात्पर्य नाही. जगत सत्य नसेल आहे, मिथ्या आहे. अद्वैतवादाच योग्य आहे निर्णयामध्ये. द्वैत हे कसं आहे, त्यात द्वैतामुळे दुःखाची मृत्यूस्य मूर्तिभावती या नानाही पश्यते. त्याची जन्ममरणाची परंपरा कधी संपू शकत नाही. काय करे, आपली परंपरा आहे ना जन्ममरणाची. आता या देहामध्ये आपण पुढे कोणत्या देहात जाऊ हे काही सांगता येत नाही. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे पुढे आहेच किंवा त्याच्या तरंगामध्ये आहे ना. आपण काल स्थूल सृष्टी पाहिली, आता कोणती आहे? सूक्ष्म. 3 प्रकार आहे ना, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. मेहनत जी सृष्टीला कारणीभूत कोण आहे? ते पंचमहाभूत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गुण कोणते आहे? काल झालं ना आपल्याला शब्द, स्पर्श, रस आणि शब्द गुण कोणाचा आहे? आणि पुढे जलाचा कोणता गुण आहे? जलाचा गुण आहे, रसा गुण आहे, नाही का? प्रत्येकाचे गुण आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस. स्पर्श कोणाचा गुण आहे? वायूचा आहे. प्रत्येक म्हणता आपल्याला ते सगळं चालत असत. अशी सृष्टी आपल्या गुणासह उत्पन्न होताची, पंचमहाभूताची सर्व सृष्टी तुमच्या गीतेमध्ये आहे ना. दृश्य सृष्टी त्याला विज्ञान म्हणतात. गीतेच्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला? विज्ञान निर्से. सुंदर वर्णन आहे. म्हणून विज्ञानाचा विचार केला तुम्हाला करा ना. नाही जाणीव जे थांबणारी गे नाही, ज्ञानेश्वरी झाली नाही. अर्जुना तयानो ज्ञानीर प्रपंच विज्ञान सत्यबुद्धी अज्ञान विज्ञान करपे ज्ञान ते स्वरूपे उघडे जाईल. जगताला विज्ञान असं म्हणतात. इंग्रजीच्या भाषेने त्याला सायन्स म्हणतात. विज्ञान म्हणतात. आणि विद्येला काय म्हणतात ना, रिलिजन म्हणजे धर्म म्हणतात. बरं, इंग्रजी असलं काही वाईट नाही. जात जगातलं जे काम आहे त्याचं जाऊ द्या. मग कशा करता विज्ञान सांगितलं आहे. विज्ञान काय होते? करपे ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. बरं, आमचं चालतं थोडंफार. हे चाललंय सूक्ष्म सृष्टी चालली. जगत कसं उत्पन्न होते, कुठे उत्पन्न होते, त्याचं स्वरूप काय आहे, सदा विचार येतच मग. ज्या जगामध्ये राहतो आपण त्या जगाचं सुद्धा काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्याच्या घरी केला वास त्याच्याशी नसावी. बुद्धी दिली आहे ना देवाने आपल्याला.
डोकं दिलेलं आहे ना, ते काय टोपी ठेवण्याकरता काही बुद्धी पाहिजे. आता शोध लावणाऱ्या माणसाची काही बुद्धी असली पाहिजे. आश्चर्यकारक आहे ना. काही लोकांना भारतात राहणे अमेरिका माहिती नव्हती. आज अमेरिकेच्या माणसाशी बोलतो. किती विज्ञान आहे. गावाला जायचं म्हटल्यानंतर आम्ही होतो ना, आमच्या गावाला जायचं म्हणजे 26 तास लागायचे रेल्वेने. किती पण आता विमानात बसले तर पाऊण तासाच झाले. काय शोध आहे. म्हणून म्हणजे भौतिकच झाले. काय झाले तिला विज्ञान म्हणायचं. अज्ञान हरपेन, विज्ञान करपे, ज्ञानाचे स्वरूपे होऊ नये जायचे. 7व्या अध्यायामध्ये याचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. किंतत ब्रह्म किंवा अध्यात्म 8व्या अध्यायामध्ये. तेव्हा प्रयाणकाले कथम जे योसिनी जात नाही. देवताच्या विचारामध्ये आहे, जगात विचार आहे. मनामध्ये जगात बरं का, त्याचा विचार करायला लागलो आपण तर एक वाक्य पण आहे त्याच्यामध्ये. काय होऊन गेलं की आपले एक उपनिषद म्हणतात, 5 गतापासून झाला एक उपनिषद म्हणतात, 3 गतापासून एक ठिकाण. सत्य पदार्थात कुठे अनेकत्व असते का? खरंच जर जगात उत्पन्न झाला असतं तर प्रत्येकाची एक वाक्यता आहे. ज्यार्थी भिन्न वाक्यता आहे त्यार्थी ते जगात सत्य रचना आहे. मला जगात सांगण्यामध्ये श्रुतीचा तात्पर्य आहे, त्याच्या निषेधात आहे. त्याच्या निषेधात आहे. एखादा मडा असेल ते सजावत असतात ते खायचे. माझं सजवण्यामध्ये मडा तात्पर्य आहे का नष्ट करण्यात? तसं जगात महाभारतीत जगात नवला चंडा अद्वयार्जने विकास म्हणजे सृष्टीचा उपक्रम चाललेला आहे. म्हणजे त्या सृष्टीमध्ये कुठे उत्पन्न होते जगात, त्याला कारण काय? जगताचा विचार दर्शनकार लोक घेतलेले आपल्याला. त्याच्यामध्ये 6 नास्तिक आणि 6 आस्तिक, 12 दर्शनकार आहे. त्याच्यामध्ये 2 न्याय, सांख्य आणि मीमांसा. न्यायामध्ये 2, त्याच्यामध्ये परमाणु आरंभित जगत विचारामध्ये नाही एखादा परमाणु आरंभित आहे. परमाणूचा विचार जसं की ईश्वर मानलेला आहे. तुमचा परमाणु जड आहे का चेतन आहे? मला जड आहे की 2 परमाणूचा संयोग कसा? जड आहे तर जडात संलग्न होण्याची क्रिया आली कुठून? म्हणून ईश्वराची इच्छा नाही का? हा रोग हवे तर म्हणला की व्यसन नाही, काही नाही. ज्या अर्थी हा रोग झालेला आहे त्या अर्थी काय ईश्वराची इच्छा. तर ते आपलं दृष्टांत सुंदर आहे. पण त्या जागेकडे काय झालेलं आहे, वेदांताकडे लोकांची दृष्टी कमी झालेली आहे का? नाही खरंच नाही, इथेच नाही का? काशीला इथेच आहे, कुठे जा. जे सांगणारे होते ते गेले, नवीन सांगणारे तयार. पण भारताचा वैभव आहे का? कशामध्ये? तत्वज्ञानामध्ये भारत देश अग्रगणी आहे. असं तत्वज्ञान पृथ्वीच्या पाठीवरती शक्य नाही. मोठ्यांची वाक्य पण आहे. आणि विवेकानंदाने खरं करून दाखवला. इतका गोडसर जिवंतपणे आणि मरणाचं दुःख निवृत्त करण्याची शक्ती वेदांताच्या तत्वज्ञानात आहे. तो अशरीरी होत असतो. तत्वज्ञानाने काय होतं, अशरीरी होणं म्हणजे संपलं की जन्म मृत्यू काय जाऊ दे. मग गाडी आलेली आहे. काय हरकत नाही. आजचा पाठ घेते बोला घ्यायला होता. जगात विचार चाललेला आहे. त्याच्यामध्ये पंचमहाभूता आपल्या गगनाच्या उत्पन्न होतात. आणि अशा रीतीने एक स्थूल जगत निर्माण होतं. आपल्याला दिसतंय स्थूल आहे.
या शरीरामध्ये प्रत्यक्ष आणि विषयकार होत असतो त्याला स्थूल म्हणायचं. आणि स्थूलाला जो आधार असतो ज्याच्यामध्ये त्याला सूक्ष्म म्हणायचं. आणि स्थूल आणि सूक्ष्म ज्याच्यापासून उत्पन्न होते त्याला, आणि सूक्ष्म त्याला काय स्थूल शरीर, त्याला कारण शरीर म्हणतात. तीन शरीर नंतर ईश्वराचे, हे सगळं ब्रह्मांड जे आहे ईश्वराचं स्थूल शरीर. ब्रह्मांडामधले सगळे जे सूक्ष्म शरीराचे ईश्वराचं कोणतं सूक्ष्म शरीर, आणि माया हे ईश्वराचं कोणतं आहे कारण शरीर. जगताचे काही दर्शनकार लोक ईश्वर मानत नाही, तो प्रश्न वेगळा आहे. दोन दर्शनकार लोक ईश्वर मानत नाही, सांख्य काय मानत नाही, पूर्वमीमांसा त्यांनी कशी संगती लावली वगैरे. मला ईश्वर का मानत नाही, मला मानण्याची आवश्यकता नाही ना, निरोपी वस्तू कशाला मानत असायचे काही उपयोग नाही का. मी कभी राजी तो क्या करेगा. दोघांपासूनच सृष्टी होत नव्हते की ईश्वर माने, म्हणजे ईश्वर मानावाच लागत असतो. कर्म हे जड स्वरूपाचं आहे, ते आपलं फल देऊ शकत नाही. जडाला कुठं ज्ञान असतं काय, म्हणजे अर्थ गुन्हा केला त्याची शिक्षा देणारा न्यायाधीश काय केलं पाहिजे, मानलाच पाहिजे. जसं ईश्वर कोण आहे म्हणजे जैसे ज्याचे कर्म फल देतं, मग कोणाच्या आणखी द्वारा, न्यायाधीशाच्या द्वारा. म्हणून ईश्वर काय केलं पाहिजे, मानलंच पाहिजे. जाऊया, ईश्वराची भिन्न भिन्न मत आहे. वेदांत शास्त्रातला ईश्वर भिन्न निमित्त कारणाने माया विशिष्ट चैतन्य समजतात. जीवाच्या बाबतीमध्ये सुंदर वर्णन केलं आहे. जीवाचं अविद्या ज्याची उपाधी आहे, म्हणून सत्वामध्ये जो आहे त्याला जीव म्हणायचा, शुद्ध सत्वामध्ये ईश्वर म्हणायचा. सुंदर संगती आहे, गोड संगती आहे. आपलं तत्वज्ञान म्हणजे अभ्यास कमी पडतो चांगलं. आता एक ऋषिकेश वरून ऐकून कैलासाश्रम का साधनाश्रम, साधनाश्रम सुंदर असं सूक्ष्म चर्चे वाचा. सूक्ष्म सृष्टीची सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती सर्व भूतांच्या एकत्र झालेल्या सत्वगुणापासून अंतःकरण उत्पन्न होते. सत्वगुणापासून होते म्हणून ज्ञानाचा हेतू आहे. म्हणून सर्व भूतांच्या गुणास अंतःकरण जाणते. सूक्ष्म सृष्टीमध्ये माया त्रिगुणात्मक आहे. सत्वम रजस्तम इति गुणात प्रकृती संभव. मग तीन गुणाचं कार्य, सत्वाचं कार्य कोणतं, रजाचं कार्य कोणतं, तमाचं कार्य कोणतं. हा अध्याय गीतेचा 14वा अध्याय गुणाचं वर्णन करणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक याचा गुणाचं कोणतं कोणतं कार्य आहे. सत्वगुणापासून काय उत्पन्न होत असते, अंतःकरण होत असते. अंतःकरण म्हणून त्याला अंतःकरण म्हणतात. ते सुख आणि दुःखाला काय करत असतं, जाणत असतं. त्या अंतःकरणाच्या 4 वृत्ती उत्पन्न, मनोबुद्धी चित्त आणि संकल्प विकल्प करत असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला नाही मन म्हणायचं. संकल्प विकल्पात्मकम चिंतन करत असेल तर, अभिनिवेश घेत असेल तर अहंकार, मनोबुद्धी चित्त, ज्ञान घेत असेल तर बुद्धी. एकाच बुद्धीची आणखी सगळे आहे. एकच कीर्तनकार असतो तो, ज्या दिवशी असल्यामुळे त्या दिवशी कीर्तनकार असतो, दुसऱ्या दिवशी गेला नाही तर पप्पाजी होतो. टाळ घेऊन उभं राहिलं तर टाळ काही होतं. कीर्तनकार बदलला का नाव बदलले, त्याची नाव आहे. मग त्याच्यामध्ये अंतःकरण, अंतःकरण आतमध्ये आणखी जाणल्या जात असतं. सुख दुःख हे कोणाला कळतं, अंतःकरण. सुख दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहे. प्रतिकूल पदार्थापासून दुःख, अनुकूल पदार्थ, अनुकूलम सुखनीय, अनुकूलम शोभनीयम सुखम, आणि प्रतिकूल दुःखम हे धर्म कोणाचे आहे, प्रतिकूल. आपण जेवायला बसलो, लाडू वाढलेला आहे,
पाहिल्याबरोबर काय होतं, सहन बोलायचं, आनंद होता. आणि जरा वरून दचवून टाकलं तर तोच लाडू कशाला होतो. नवे नवे भारतीय संस्कृतीमध्ये असं आहे, वाढता वाढता लाडू जर खाली पडला तरी सुद्धा जेवणारा घेत नाही का, त्या भूमिदोष म्हणतात. कोणता हे इतकं निरीक्षण करण्याचं सामर्थ्य फक्त हिंदू धर्माला आहे. बरं का, उष्टही असलं तरी खातात. ते बाकीचे धर्म आहे. 7व्या अध्यायामध्ये आहाराचा विचार केलेला आहे. उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामसम प्रियम. जर सुंदर जाऊ द्या. मग सत्वगुणाचं कार्य पुढे. अंतः म्हणजे देहाचे आत, करण म्हणजे ज्ञानाचे साधन आहे म्हणून त्यास अंतःकरण म्हणतात. सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून त्यास सत्वही म्हणतात. अंतःकरणाच्या परिणामास वृत्ती म्हणतात. ती 4 प्रकारची आहे. अधिक विचार तुम्हाला पाहिजे असेल तर वृत्ती प्रभाकर ग्रंथ वाचा. त्याचं नावच आहे वृत्ती. वृत्ती किसको काही है, सुंदर. हे ग्रंथ मागे पडले बघायला. सांगणार आहे नाही, काय नाही सांगणारा जरी असला तरी ऐकणारा कुठं आहे. ते आमचे गोपाळ शास्त्री होते बघा, त्याला एक ग्रंथ सांगायचा होता. बऱ्याचशा लोकांची इच्छा करायची होती, काही जमेना. शेवटी एक जण आला बघा. गोपाळ शास्त्रीला फार आनंद झाला. काही का असं नाही, एक तरी स्वतः भेटला, भाग्य. भरतरी सगळी व्यवस्था अगदी त्याच्या याच्यापासून पाठाला सुरुवात केली. फक्त एक दिवस आला केली, दुसऱ्या दिवशी गेला दादा. लालबरीला लावलेला करून सुद्धा कोणी उघडत नाही. आजची का काळ खरंच नाही. ते ग्रंथ जसे तसे टीका बनवत नाही, पण पूर्वीच्या काळाने किती सखोल अभ्यास करत. तात्पर्य कसं चांगला आहे. विचार सागर नावाचा ग्रंथ तत्पर निर्णयामध्ये सुंदर विचार करतो. ऋषिकेशला गेले म्हणजे पोरं असतात ना, मग त्याच्यातून हेच तत्वज्ञान संस्कृत भाषेतून उपनिषदाच्या द्वारा शिकवलं. तो पोरगा म्हणतो आम्हाला तर झालं काय, कीर्तन करायचं तोंडातून काय केलं. आळंदीचे बुखार आहे म्हणाला. पुढे घ्यायचं. अंतःकरणाच्या परिणामास वृत्ती म्हणतात. ती 4 प्रकारची आहे. 1. निश्चय वृत्तीस बुद्धी. 2. संकल्प विकल्पात्मक वृत्तीस मन. 3. पूर्वापार चिंतन करणाऱ्या वृत्तीस चित्त. आणि 4. अहम अशा अभिमान वृत्तीस अहंकार म्हणतात. मन बुद्धी चित्त आणि संकल्प विकल्प करत असेल तर मन मनाचा अभिमान घेत असेल तर अहंकार म्हणायचा. चिंतन करत असेल तर चित्त म्हणायचं. तेव्हा एकाच वृत्तीचे सर्व प्रकार, त्याला अंतःकरण म्हणतात. त्याच्यापासून आपल्याला ज्ञान होतं. सुंदर वर्णन तुम्हाला अधिक पाहिजे असेल तर 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या भगवद्गीतेमध्ये पिता नाही का मन कधी एकम या शब्दाचं वर्णन म्हणावं. त्याच्या महाभूतान्य अहंकार बुद्धिरविचे बुद्धिर ज्ञान महाभूतान्य अहंकार बुद्धी जशी पंचचेंद्रिय केली. एकम म्हणजे मन. सुंदर वर्णन केलेलं आहे. लगेच संकल्प करतो, लगेच विकल्प करतो. सकाळी 4 वाजता उठलंच पाहिजे, सुंदर संकल्प आहे. घंटा देखील आराम, घड्याळ सुद्धा आराम देत असे. ज्याला इतका राग येतो लात मारून घड्याळ पाडून टाकतो. संकल्प केला 4 वाजता उठलं पाहिजे, विकल्प करतो 4 वाजता उठून काय फायदा आहे. संकल्प विकल्प नका मला. योग्य असेल संकल्प म्हणायचं, आणि विकल्प म्हणजे ज्याच्यामध्ये कशाला उठायचं विकल्प म्हणायचा. जाऊ द्या. एवढं सुंदर वर्णन 13व्या अध्यायामध्ये म्हणायचं. एकम दशकांत आणखी पुन्हा सुंदर वर्णन केलं आहे.
पुढे कीर्तनाला जायचं आहे. कीर्तनकार मंडळी येऊन बसलेली आहे. दरम्यान जायला फेटा बांधणं हे करणं ते आम्हाला आमंत्रण देण्याकरता आले. स्वतः म्हणून किती वेळ बसवायचं लिहितात मग राहिलेला विषय उद्याचा